नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कधी तुमच्या मनात असा विचार आलाय का की ज्या घरासाठी तुम्ही दिवसरात्र एक करता, ज्यांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छांचा बळी देता, त्याच घरात तुमच्या शब्दाला कवडीचीही किंमत का उरलेली नाही? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्यांच्या गरजा पूर्ण करूनही शेवटी पदरी फक्त दुर्लक्ष आणि अपमानच का येतो? जर तुम्हालाही असं वाटत असेल की घरातले लोक तुम्हाला गृहीत धरतात, तुम्हाला अगदी हलक्यात घेतात आणि तुमच्या असण्याने किंवा नसण्याने कोणालाच काही फरक पडत नाही, तर सावध व्हा, कारण ही परिस्थिती समोरच्या व्यक्तीमुळे नाही, तर तुमच्या स्वतःच्या वागण्यामुळे निर्माण झाली आहे. जेव्हा आपण कोणासाठीही, कधीही आणि कसेही उपलब्ध असतो, तेव्हा आपली किंमत हळूहळू संपत जाते. पण आता रडत बसण्याची किंवा कोणाशी भांडण्याची वेळ संपली आहे. आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात लागू केल्या तर जे लोक आज तुम्हाला विचारत नाहीत, तेच लोक उद्या तुमचा शब्द झेलतील आणि तुमची परवानगी घेतल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकणार नाहीत. हे बदल करायला थोडे कठीण आहेत, पण जर तुम्ही स्वतःचा हरवलेला आदर परत मिळवू इच्छित असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकून घ्यावा. तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया स्वतःचं वजन कसं वाढवायचं आणि आयुष्यात त्या 11 नियमांची अंमलबजावणी कशी करायची, ज्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती सुतासारखी सरळ होईल. घरात आपली किंमत कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला दिलेली गरजेपेक्षा जास्त सवलत. जेव्हा आपण कोणासाठीही 24 तास उपलब्ध असतो आणि स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामाला जास्त महत्त्व देतो, तेव्हा नकळतपणे आपली प्रतिमा एका गृहीत धरलेल्या व्यक्तीसारखी होते. जर तुम्हाला वाटत असेल की घरातल्या प्रत्येकाने तुमचा शब्द ऐकावा, तर सर्वात आधी तुमची उपलब्धता मर्यादित करा. प्रत्येक वेळी हो म्हणण्याऐवजी कधीतरी नाही म्हणायला शिका. तुमचं हे नाही म्हणणं समोरच्याला तुमची किंमत काय आहे याची जाणीव करून देतं. ज्या व्यक्तीकडे स्वतःसाठी वेळ नसतो, त्याला जगही वेळ देत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्दांचा वापर. जे लोक खूप जास्त बोलतात किंवा प्रत्येक लहान-सहान गोष्टीत आपली मतं मांडत राहतात, त्यांच्या शब्दांमधलं वजन हळूहळू कमी होत जातं. तुम्ही जेव्हा मोजकं आणि विचारपूर्वक बोलता, तेव्हा लोक तुमचं बोलणं कान देऊन ऐकतात. तुमच्या बोलण्यात स्पष्टता आणि ठामपणा असायला हवा. जर कोणी तुमचा अपमान करत असेल किंवा तुम्हाला कमी लेखत असेल, तर तिथे वाद न घालता शांतपणे तिथून निघून जाणं किंवा एका वाक्यात आपली नाराजी स्पष्ट करणं जास्त प्रभावी ठरतं. आरडाओरडा करून कधीच आदर मिळवता येत नाही. तो तुमच्या वागण्यातल्या संयमातून निर्माण होतो. आर्थिक स्वावलंबन आणि स्वतःची प्रगती हा आदराचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या करिअरवर किंवा छंदावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा घरातील लोकांच्या लक्षात येतं की तुमचं स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. तुम्ही कोणावरही भावनिक किंवा आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अवलंबून राहू नका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका आणि घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी झेलायलाही शिका. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला सुरुवात करता, स्वतःची निगा राखता आणि नीटनेटकेपणा राखता, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या नजरेत तुमच्याबद्दल एक प्रकारचा आदरयुक्त धाक निर्माण होतो. तसेच घरातील प्रत्येक वाद सोडवण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊ नका. काही गोष्टी काळानुसार सुटू द्या. तुम्ही जितकं जास्त लोकांच्या समस्यात पडाल, तितकं जास्त तुम्हाला दोषी धरलं जाण्याची शक्यता असते. स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न सोडून द्या. तुमचं कर्तृत्व आणि तुमचं शांत राहणं हेच तुमची खरी ताकद आहे. जेव्हा तुम्ही इतरांच्या अपेक्षांप्रमाणे जगणं सोडून देता आणि स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहता, तेव्हा जे लोक आज तुम्हाला हलक्यात घेत आहेत, तेच उद्या तुमच्या सल्ल्यासाठी रांगेत उभे राहतील. आदर हा मागून मिळत नाही, तो आपल्या व्यक्तिमत्त्वातून कमावला जातो. हे नेहमी लक्षात ठेवा. स्वाभिमान आणि घरातील स्थान. मित्रांनो,
आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला जाणवतं की ज्यांच्यासाठी आपण रक्ताचं पाणी केलं, ज्यांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा मारल्या, तीच माणसं आपल्याला आज गृहीत धरत आहेत. घरात वावरताना आपल्याला असं वाटू लागतं की आपलं असणं किंवा नसणं कोणालाच फरक पडत नाही. जेव्हा तुमची मतं कचऱ्याच्या डब्यात फेकली जातात किंवा तुमच्या अस्तित्वाची दखल घेणं लोक विसरतात, तेव्हा समजून जा की तुम्ही स्वतःची किंमत स्वतःच कमी केली आहे. हे चित्र बदलायचं असेल तर कोणाशी भांडण करून किंवा रडून चालणार नाही, तर तुम्हाला तुमच्या वागण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करावा लागेल. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की जो माणूस नेहमी हजर असतो त्याची किंमत शून्याकडे झुकते. तुम्ही जर घरच्यांच्या एका हाकेवर धावून जात असाल आणि स्वतःची महत्त्वाची कामं बाजूला सारून त्यांच्या छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करत असाल, तर त्यांना तुमचं हे वागणं कर्तव्य वाटू लागतं, प्रेम नाही. त्यामुळे तुमची उपलब्धता कमी करा. लोकांना तुमची उणीव भासू द्या. जोपर्यंत तुमच्या नसण्याने कोणाचं काम अडत नाही, तोपर्यंत तुमच्या असण्याची किंमत कोणालाच कळणार नाही. तसेच तुमचं बोलणं मोजकं ठेवा. जो माणूस विनाकारण बडबड करतो त्याच्या शब्दांमधली धार निघून जाते. तुम्ही जेव्हा शांत राहता आणि फक्त गरजेचं असेल तेव्हाच बोलता, तेव्हा घरातील लोक तुमच्या शब्दाची वाट पाहू लागतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची आर्थिक आणि मानसिक स्वावलंबीता. जर तुम्ही प्रत्येक पैशासाठी किंवा प्रत्येक निर्णयासाठी इतरांच्या तोंडाकडे बघत असाल, तर लोक तुम्हाला हलक्यात घेणारच. स्वतःचं एक स्वतंत्र विश्व निर्माण करा. तुमचं करिअर, तुमचे छंद आणि तुमची प्रगती यावर इतका वेळ खर्च करा की तुम्हाला कोणाच्या दुर्लक्षाकडे लक्ष द्यायला वेळच उरणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेत मोठे होता, तेव्हा जगाची नजर तुमच्याकडे बघताना आपोआप बदलते. स्वतःचा आदर करायला शिका. जर कोणी तुमचा अपमान करत असेल तर तिथेच त्यांना स्पष्टपणे, शांतपणे जाणीव करून द्या की हे तुम्हाला मान्य नाही. सहन करण्याची एक सीमा ठरवून घ्या, कारण सहनशीलता ही समोरच्याला अन्याय करण्याची परवानगी देते. आपल्या भावनांवर ताबा मिळवणं हे सुतासारखं सरळ होण्याचं सर्वात मोठं लक्षण आहे. घरात काहीही झालं की लगेच रडणं, चिडणं किंवा स्पष्टीकरण देत बसणं सोडून द्या. तुमचं शांत राहणं हे ओरडण्यापेक्षा जास्त भीतीदायक असतं. कोणालाही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका की तुम्ही किती चांगले आहात. तुमचं वागणं आणि तुमचं यश हेच तुमचं सर्वात मोठं उत्तर असू द्या. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला प्राधान्य द्यायला सुरुवात कराल, त्या दिवशी घरच्यांना कळून चुकेल की तुम्ही आता पूर्वीसारखे उपलब्ध राहिलेले नाही. आदर हा मागून मिळत नसतो, तो तुमच्या व्यक्तिमत्वातून निर्माण होणाऱ्या वलयाने कमावला जातो. हे नियम जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात अंमलात आणाल, तेव्हा पहा, जे लोक आज तुम्हाला दुर्लक्षित करत आहेत तेच उद्या तुमचा शब्द झेलण्यासाठी उभे राहतील. मित्रांनो, हे सर्व नियम किंवा हे बदल ऐकायला कदाचित थोडे कठोर वाटू शकतात, पण स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी कधीकधी थोडं कठोर होणं गरजेचं असतं. लक्षात ठेवा, आपण कोणावरही अन्याय करत नाही किंवा कोणाशी भांडण करत नाही, तर आपण फक्त स्वतःचा हरवलेला आदर परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता, तेव्हाच जग तुमची किंमत करायला शिकतं. सुरुवातीला कदाचित घरातल्यांना तुमचा हा बदललेला स्वभाव खटकू शकतो. लोक तुम्हाला बदललात म्हणून टोमणेही मारतील, पण घाबरू नका. हा बदल तुमच्या भल्यासाठी आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी उभे राहत नाही, तोपर्यंत कोणीही तुमच्यासाठी उभं राहणार नाही. आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची नाही, तर स्वतःला घडवण्याची. हे 11 नियम तुमच्या आयुष्यात हळूहळू उतरवा आणि बघा, काहीच दिवसात जे लोक तुम्हाला हलक्यात घेत होते त्यांच्या नजरेत तुमच्याबद्दल एक आदरयुक्त दरारा निर्माण होईल. तुमचे शब्द हवेत विरणार नाहीत, तर ते ऐकले जातील. आयुष्यात जर तुम्हाला खरोखरच सुतासारखं सरळ आणि सन्मानाने जगायचं असेल,
तर आजपासूनच या गोष्टींची अंमलबजावणी करायला सुरुवात करा. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा वेळ वाचवा आणि स्वतःचं एक वजन निर्माण करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखरच मनाला भिडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की यामुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कोणाला तरी स्वतःची किंमत समजण्यास मदत होईल. तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त पटली किंवा तुम्हाला कोणत्या समस्येवर अजून माहिती हवी आहे ते मला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.